तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनिअर्सवर. तर बऱ्याच दिवसापासून टेलिकम्युनिकेशनचे स्टुडंट्स रिक्वेस्ट करत होते, की आमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कुठले सब्जेक्ट्स आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा कशी तयारी केली पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही डेडिकेटेड गाईडन्स करा आम्हाला. पण तुमच्यासाठी खास आज आपण घेऊन आलेलो आहोत टेलिकम्युनिकेशनचे जे टॉपर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू. तर त्यांनी त्यांची एक्झाम कशी क्रॅक केली, त्यांनी त्यांची तयारी कशी केली आणि तुम्हाला कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट करायचे, कुठले टॉपिक करायचे, टेस्ट सिरीज तुमचे जेवढे सगळे काही क्वेश्चन तुम्ही मला विचारले होते, आपण सरांकडूनच डायरेक्टली जाणून घेऊया. ठीक आहे. तर आज आपल्यासोबत आहेत महेश सर. तर महेश सर तुमचं आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप स्वागत आणि तुमच्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना. थँक्यू अमय सर. मी महेश रेवरे, असिस्टंट इंजिनियर महाट्रान्सको. मी सध्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र MSLDC ऐरोली येथे ॲज असिस्टंट इंजिनियर म्हणून स्काडा डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. तर मागच्या वर्षी जे ॲडव्हर्टाइजमेंट निघालं होतं महाट्रान्सकोचं, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. आता 24 जुलैला नुकतंच माझं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे महाट्रान्सकोमध्ये. तर महाट्रान्सकोबरोबरच माझे एकूण 6 गव्हर्नमेंट जॉबमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये पुणे मेट्रो ज्युनियर इंजिनियर, पुणे मेट्रो स्टेशन कंट्रोलर, त्याच्यानंतर ITI DVT लेक्चरर, CBSE आपला KVS मध्ये ॲज अ TGT टीचर्स आणि महाजनकोमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून मी सिलेक्ट झालेलो आहे. ओके. तर सर म्हणजे तुम्ही प्रॉपर आपल्या मुलांना गाईडन्स करू शकता, की कुठून क्वेश्चन्स येतात. तुम्हाला बहुत आयडिया असेल आणि कुठून मेन म्हणजे केलं पाहिजे, त्याचे रिसोर्सेस वगैरे काय असेल ते बऱ्यापैकी तुम्हाला त्याची आयडिया असेल. करेक्ट. तर आपण डायरेक्टली हो. मुलांच्या क्वेश्चन पासूनच एक करत स्टार्ट करूया. मी पूर्ण लिस्टच बनवली आहे. तुम्हाला एक करत क्वेश्चन विचारत जातो. म्हणजे मुलांना पण त्यांना जे हवं आहे त्याची करेक्ट आन्सर मिळत जातील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या व्हिडिओमध्ये टेलिकॉमचं मोस्टली डिस्कस करणार आहोत. पण तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी एक ॲज अ टॉपर म्हणून त्यांनी कशी केली होती त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर तुम्ही ट्रान्समिशनचे म्हणजे इलेक्ट्रिकलचे जरी असाल तरी सुद्धा ही व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघू शकता. नक्कीच एक्स्ट्राचे काही ना काहीतरी पॉईंट्स तुम्हाला ह्याच्यातून मिळतील. राईट. तर सर सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन होता, की टेलिकॉमचा सिलेबस असा काय आहे का मेन्शन किंवा तो कुठे मिळू शकेल? स्पेसिफिकली जो महाट्रान्सकोचा ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये महाट्रान्सकोनी कोणतेही अशी सिलेबस मेन्शन केलेला नाही आहे. तर ॲज अ रेफरन्स म्हणून आपण सिलेबससाठी गेटचा जो प्रॉपर सिलेबस आहे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे काही 2-3 सब्जेक्ट सोडले तर बाकीचे जे विषय आहेत ते आपण ॲज अ सिलेबस म्हणून रेफरन्ससाठी घेऊ शकतो. जसं की आता ही स्पेशली जी पोस्ट आहे महाट्रान्सकोमध्ये ती टेलिकम्युनिकेशनसाठी असल्यामुळं आपण इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट स्किप केला तरी चालेल, जे जेन्कोसाठी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होता. तर टेलिकम्युनिकेशनसाठी ही रिक्रुटमेंट असल्यामुळं मोस्टली जो कल असणार आहे एक्झाममध्ये क्वेश्चनचा तो जास्त करून टेलिकम्युनिकेशन रिलेटेड सब्जेक्ट्स आणि नॉर्मली जे मुलं मिस करतात ज्याच्यामध्ये मोबाईल कम्युनिकेशन असेल, ॲडव्हान्स कम्युनिकेशन सिस्टम असेल, रडार कम्युनिकेशन असेल, सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, ऑप्टिकल कम्युनिकेशन असेल. तर असे जे कम्युनिकेशन रिलेटेड जे ॲडव्हान्स टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जवळपास महाट्रान्सकोमध्ये एक 8 ते 10 क्वेश्चन येण्याचे प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके. तर तेच मुलांचा पण अजून नेक्स्ट क्वेश्चन होता, की कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत? कारण आपला सिलेबस असा आहे, सिलेबसची कॉपी आपल्याकडे अवेलेबल नाहीये. म्हणजे इलेक्ट्रिकल असू दे किंवा टेलिकम्युनिकेशनसाठी. तर त्यामुळे मुलांच्या मनात तोच एक डाऊट होता, की आम्ही कुठल्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स देऊ आणि कुठल्या सब्जेक्टपैकी पण त्याच्यापैकी काय वेटेज जास्त दिलं पाहिजे, की जो इझी असेल कुठला टॉपिक आम्हाला करणं. आता येत्या 2 महिन्यात जर काही मुलं आत्ताच प्रिपेअर करत असतील, तर आत्ताच कमीत कमी वेळामध्ये कुठले मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स किंवा टॉपिक त्यांनी केलेच पाहिजे, जेणेकरून त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. तर असे काही सब्जेक्ट किंवा तुम्ही काही टॉपिक आपल्या मित्रांना सांगाल का? जर असं एक्झामचं जर पॅटर्न आपण पाहिलं तर एक्झामच्या पॅटर्नमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, नंबर ऑफ टेक्निकल क्वेश्चन जे आहेत ते ओन्ली 50 क्वेश्चन्स आहेत. करेक्ट. त्यामुळं ऑलमोस्ट जो एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे IBPS ती जवळपास सर्वच विषयावरून एक 2-3 क्वेश्चन्स ते विचारू शकतात. त्यामुळे असं वेटेज म्हटलं तर एखादा दुसरा क्वेश्चन एका सब्जेक्टमधून कमी जास्त येऊ शकतो. पण आपण जर मोस्टली पाहिलं तर जे गेट रिलेटेड सिलेबस आहे, जे गेट रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट तर डेफिनेटली करावंच लागणार आहे. कारण प्रत्येक सब्जेक्टमधून ॲटलिस्ट एक 2-3 क्वेश्चन्स तर येऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात जर म्हणायचं झालं की मोस्टली इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत तर त्याच्यामध्ये कंट्रोल सिस्टम हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे, सिग्नल सिस्टम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला कम्युनिकेशन रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत तर तेही खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यातून एक 10 क्वेश्चन्स तरी कंपल्सरी येण्याचे चान्सेस आहेत. आणि डिजिटल कम्युनिकेशन असेल, अॅनालॉग कम्युनिकेशन असेल, हे गेटच्या सिलेबसमध्ये आहेत तर त्यातूनही नॉर्मली एक 2-3 क्वेश्चन येऊ शकतात. ओके.
म्हणजे तुम्हाला म्हणजे जर ऑलमोस्ट सिलेबस तरी कव्हर करावा लागणार आहे सगळाच. करेक्ट, करेक्ट. मग तुम्हाला जर सिलेबस बघायचाच असेल, ज्यांना काहीच आयडिया नाही किंवा फर्स्ट टाईम प्रिपेअर करायचं, त्यांनी गेटचा सिलेबस थोडा बहुत रेफर केला तरी चालेल टेक्निकल सब्जेक्टसाठी. हो करेक्ट? करेक्ट. आणि म्हणजे हो. तुम्ही सगळेच टॉपिक करून जा असं सरांचं म्हणणं आहे इन शॉर्ट, की कारण सगळ्यावर 1-1, 2-2 क्वेश्चन येतील आणि त्याच्यापैकी काही-काही जे इम्पोर्टंट आहे ते सर आज सांगतात, राइट? अजून काय ॲड करायचं तुम्हाला याच्यात? नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत, कमी आहेत. 50 क्वेश्चन येत आहेत ना. हं, हं. त्यामुळं सगळ्या सब्जेक्टमधून ते 2-2 क्वेश्चन कव्हर केले तरी ऑलमोस्ट म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन 50 होऊन जातात. ओके, ओके. त्यामुळं जर सेफर साईड म्हणजे आता नंबर ऑफ पोस्टही कमी आहेत. हं, हं. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही एक्झाम दिली होती त्यावेळेस 25 पोस्ट होते आणि आता तर ओन्ली 9 पोस्ट आहेत आय करेक्ट. थिंक. हो, हो. 90. तर त्यामुळं इथे एक मार्कासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळं आपण वेटेजला महत्व न देता आपल्या अभ्यासाच्या वेटेजला आपण महत्व दिलेलं कधी बेटर राहील. म्हणजे करेक्ट. आपण बाकीच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्तीत जास्त अभ्यास आपण कसे करू आणि जास्तीत जास्त सिलेबस आपण कसं कव्हर करायचा प्रयत्न करू. जर या अप्रोचनी जर तुम्ही गेलात तर तुमच्या सिलेक्शनचे जे चान्स आहेत ते वाढणार आहेत. हं, हं. त्यामुळे तुम्ही असं स्पेसिफिक सब्जेक्टला वेटेज न देता तुमच्या अभ्यासाला वेटेज द्या. अजूनही भरपूर वेळ आहे. तुमच्याकडे जवळपास अजून 2.5-3 महिना अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये आरामात तुम्ही सहज आता जरी 0 पासून स्टार्ट केलं तरी तुम्ही कव्हर करू शकता. ओके, ओके. सर दुसरा एक क्वेश्चन होता, की आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी आम्ही प्रॅक्टिससाठी जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत, ते कुठून घेऊ? कारण क्वेश्चन पेपर तर अवेलेबल नाहीये प्रिव्हियस इयरचा वगैरे. आता जो आपला फेब्रुवारीमध्ये झालेला त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन तर आपण डिस्कस केलेले आहेत. पण तेवढे सफिशियंट नाही होत. कारण एक एक्झामसाठी प्रिपेअर करायचं म्हणजे बरेच क्वेश्चनची जेवढी प्रॅक्टिस असेल आपली तेवढी चांगली आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी तुम्ही कुठून रेफरन्स घेतलेला किंवा आता जे मुलांना करायचं असेल, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस कुठून करता येईल? जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर का म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर हवे असतील हं. तर तुम्ही गेटचे जे क्वेश्चन्स आहेत वन लाईनर क्वेश्चन जे आहेत म्हणजे जास्त डीप जे न्यूमरिकल क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये न जाता एक 2 लाईन्स मध्ये 3 लाईन्स मध्ये आन्सर येईल असे न्यूमरिकल्स आणि वन लाईनर जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते इनफ आहेत. आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत PYQs हं. तर त्याच्यातूनही तुम्ही वन लाईनर क्वेश्चन्स किंवा ऑलमोस्ट ESE मध्ये तर क्वेश्चन जे राहतात ते 2 लाईनर 3 लाईनरच राहतात. हं, हं. त्यामुळं ते क्वेश्चन्स इनफ मोर दॅन इनफ आहे असं मला वाटतं सिलेक्शनसाठी. ओके, ओके. तर ते क्वेश्चन त्यातले काय डायरेक्ट आले होते का आपल्या पेपरला? असं तुम्हाला काय आठवतंय का, की इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा गेटचे क्वेश्चन्स डायरेक्टली ॲज इट इज आलेले का? की त्याचा तुम्हाला फक्त फायदा झालेला? गेटमध्ये कंट्रोल सिस्टीमवरती 1-2 क्वेश्चन होते जे माझ्या पाहण्यात होते. हं. ते क्वेश्चन आहेत असे उचलून माझ्या म्हणजे जेव्हा मी एक्झाम दिलं होतं 22 नोव्हेंबर 2022ला जी एक्झाम झाली होती. हं. त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन मला असं वाटलेले की हे डायरेक्ट गेटच्या क्वेश्चन्स पेपरमधूनच आहेत असे पेपरला पडलेले आहेत. ओके, ओके. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही टेस्ट सीरीज वगैरे दिली होती का टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी? कारण टेस्ट सीरीज टेलिकॉमसाठी तर अवेलेबल नाहीये बऱ्याचदा बघितलं तर. तर तुम्ही त्याच्यासाठी कशी प्रॅक्टिस केली होती का? की टाईम मॅनेज कसा करायचा किंवा टेस्ट सीरीजचा असा? मी असं टेस्ट सिरीज वगैरे कोणाचं असं परचेस केलेलं नव्हतं आणि कसं स्पेसिफिकली महाट्रान्सपोर्ट टेलिकम्युनिकेशनसाठी जर आपण म्हटलं हं. तर मी इंटरनेटवरती मी पण त्यावेळेस खूप शोधला पण मला कुठे टेस्ट सिरीज त्याचा अवेलेबल नाही झालं. कारण मोस्टली जे टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल करून देणारे जे आहेत युट्यूबर्स असतील किंवा वेबसाईटवरती जे काय असतील सोर्सेस आहेत तर ते जास्त करून ट्रान्समिशनवरती फोकस करणारे होते. बरोबर. इलेक्ट्रॉनिकसाठी तर असं स्पेशल काही टेस्ट सिरीज नव्हता. हं. तर मी टेस्ट सिरीजवरती भर न देता मी मॅक्सिमम गेट आणि ESEचे PYQs आणि खूप सारे असे वेबसाईट्स आहेत. Googleवरती आपण जर टाकलं इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू सॉरी आपला इंडिया बिक्स आहे, हं. एक्झाम वेदा आहे. असे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून आपण MCQ प्रॅक्टिससाठी करू शकतो. हं. पण असं स्पेसिफिक टेस्ट सिरीज वगैरे मी तर काही अटेम्प्ट केला नव्हता. ओके. म्हणजे त्याचा तुम्हाला असं वाटलं का, की टेस्ट सीरीज जर दिली असती तर काय फरक पडला असता? तसं पण तुमचं तर सिलेक्शन झालेलंच आहे. पण टेस्ट सीरीज खरंच देणं तेवढं इम्पोर्टंट आहे का, की फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे? आता टेस्ट सिरीज जरी दिलं असेल किंवा आपण टेस्ट सिरीज जरी प्रॅक्टिस केलं असेल हं. तर एक्झामच्या पिरियडमध्ये आपली माइंडसेट कशी राहणार आहे? आपण किती स्टेबल त्यावेळेस राहणार आहोत? आणि आपलं अप्रोच कसा असणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामागे आणि आपण कुठल्या सेक्शनला जास्त आपण टाइम देणार आहोत? टाइम मॅनेजमेंट कसं आपण करणार आहोत? या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडसेटवरती आणि स्टॅबिलिटीवरती कंडिशन आपल्या मानसिक कंडिशनवरती त्यावेळेस डिपेंड असणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज द्या किंवा नाही द्या एवढा फरक पडेल असं मला नाही वाटत. हं, हं. म्हणजे नवीन मुलं जे असतील माझ्या मते, की आत्ता जे पास आउट झाले कारण 2024 वाल्यांसाठी पण ज्यांनी अलाऊ केलेलं आहे फॉर्म भरायला. तर त्यांना कदाचित एक्झामचं कसं असतं, पॅटर्न असतो किंवा कसे क्वेश्चन हाताळायचे असतात किंवा कसा टाईम तुम्हाला सांभाळायचा असतो टेक्निकल, नॉन टेक्निकलमध्ये. त्यांना फक्त थोडं बहुत टाईम मॅनेजमेंटचा इश्यू येईल.
बाकी ज्यांनी ऑलरेडी बरेच वर्षापासून प्रिपरेशन करतात त्यांना प्रॉब्लेम येणार नाही माझ्या मते, राईट? जर टाइम मॅनेजमेंट जर माझ्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर 2 तासाचा पेपर असणार आहे. हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जे असणार आहे टेक्निकलचे 50 क्वेश्चन असणार आहेत आणि 80 क्वेश्चन जे आहेत तुमचे नॉन टेक्निकल असणार आहेत. नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन असणार आहेत, रिझनिंगचे 40 क्वेश्चन आणि मराठीचे 20 क्वेश्चन, असे टोटल 80 क्वेश्चन्स तुम्हाला नॉन टेकचे असणार आणि 50 क्वेश्चन टेक्निकलचे असणार आहेत. आणि असं जर आपण मार्क्सचं वेटेज जर पाहिलं तर टेक्निकल क्वेश्चन कमी आहेत पण त्याला वेटेज खूप जास्त आहे. बरोबर. त्याला जवळपास 110 मार्क आहेत हम्म, हम्म. आणि नॉन टेक्निकलचे 80 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला फक्त 40 मार्क आहेत. म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला हाफ मार्काचा आहे. करेक्ट. आणि नॉर्मली जर तुम्ही मागचे जर कट ऑफ पाहिलं तर कट ऑफ मध्ये तुम्हाला असं दिसून येईल की सिलेक्शन जे झालेलं आहे ते जवळपास 100 मार्क ज्यांनी आणलेलं आहे, मॅक्सिमम म्हणतोय मी, म्हणजे मिनिमम कट ऑफ बाबतीत नाही सांगत मी, मॅक्सिमम जे मार्क्स मिळाले हायेस्ट कॅन्डिडेट जो आहे तर त्याला 97 पॉईंट समथिंग काहीतरी मार्क्स आहेत. जो ऍक्च्युअल रिझल्ट लागतो त्यावेळेस ते 100 मध्ये आपल्याला कन्वर्ट करून सांगतात. बरोबर. त्या 63 पॉईंट समथिंग काहीतरी मार्क्स आहेत टॉपरला. म्हणजे जर आपण त्याला 150 मध्ये कन्वर्ट केलं तर नियरली 97 पर्यंत काहीतरी येतो मार्क्स. म्हणजे जर तुम्ही 100 मार्क्स जर घेतलात तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जवळपास 95% कन्फर्म आहे. तर माझं म्हणणं असं आहे की टेक्निकलला जास्त वेटेज द्या. नॉन टेक्निकलचे क्वेश्चन कसे असणार आहेत, IBPS कंडक्ट करत असल्यामुळे ऑब्व्हियसली पझल जास्त असणार आहेत, 3-4 पझल असणार आहेत आणि बाकीचे जे क्वेश्चन्स असणार आहेत तेही लेंदी असणार आहेत. त्यामुळं तुमचं जर प्रॅक्टिस तेवढं चांगलं असेल ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग मध्ये, जर तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट करत असू शकाल एका तासामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. नाहीतर तुम्ही टेक्निकल जरी केलं 40 क्वेश्चन किंवा 35 क्वेश्चन जरी अटेम्प्ट चांगले केले तर त्यातून एक 32-33 क्वेश्चन जरी आपले करेक्ट आले तरी सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते खूप असणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून 1 तास जो आहे तो तुम्ही टेक्निकलसाठी दिला पाहिजे, टेक्निकल क्वेश्चनसाठी, आणि उरलेला जो 1 तास आहे तो 80 क्वेश्चन नॉन टेक्निकलसाठी आपण दिला पाहिजे. त्याच्यामध्ये मराठीसाठी आपण एक 15 मिनिटं देऊ शकतो. आणि मराठीमध्ये जर म्हटलं तर व्याकरण वगैरे काही विचारत नाही, ते जनरल आपला मराठी जो आहे त्याच्यामध्ये सेंटेन्स करेक्शन असतील किंवा सेंटेन्स जम्बलिंग असतील तर अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात IBPS नेहमी. त्यामुळे व्याकरणचा पार्ट नसणार आहे. आणि दुसरं रिझनिंग आणि ऍप्टीमध्ये जर म्हटलं तर रिझनिंगचे आपण टार्गेट ठेवू शकतो की 10 क्वेश्चन माझे करेक्ट यायला पाहिजे, ऍप्टिट्यूडचे 10 क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे. कारण 1 तासामध्ये IBPSचे सगळे क्वेश्चन 80 क्वेश्चन अटेम्प्ट करणं डिफिकल्ट टास्क आहे. माझ्यासाठी तर डिफिकल्ट होता, त्यामुळे मी जास्त करून फोकस टेक्निकल क्वेश्चनवरती केला होता. टेक्निकलमध्ये जेवढे आपल्याला मॅक्सिमम गेन करता येईल मार्क्स तेवढा गेन करण्याचा मी प्रयत्न केला होतो. आणि थोडंसं मी माझा वेळ एक 10 मिनिटं मी जास्त दिला होता, म्हणजे 1 hour 10 minutes मी नॉन टेक्निकलसाठी दिला होता. उरलेला जो वेळ आहे 10 मिनिटं मी मराठीसाठी दिलो होतो आणि उरलेला जो वेळ आहे ऍप्टी आणि रिझनिंगसाठी दिला होता. आणि एक सांगायचं आहे महत्वाचं की कंपल्सरी चारही जे सेक्शन्स आहेत, म्हणजे टेक्निकलचा जो सेक्शन आहे आणि नॉन टेक्निकलमध्ये जे 3 पार्ट्स आहेत, मराठी, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड, तुम्हाला नॉन झिरो आणि नॉन निगेटिव्ह मार्क आणणं कंपल्सरी आहे. आणि जर तुम्ही म्हणजे टेक्निकलमध्ये जर तुम्ही 45 किंवा 40 करेक्ट आणलात आणि तुम्ही टॉपर जरी असलात आणि एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या पार्ट्समध्ये जर तुम्हाला 0 असतील किंवा निगेटिव्ह असतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. त्यामुळे नॉन निगेटिव्ह आणि 0च्या अबाव तुम्हाला स्कोर करावं लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. नवीन एक क्लॉ ऍड केलेला नवीन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. आमच्या टाइमला तेव्हा ते तसं मेन्शन नव्हतं, पण आता त्यांनी जाणून बुजून त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच इन्क्लूड केले. फक्त टेक्निकल पण करून जाऊ नका, त्याच्यासोबत नॉन टेक्निकल पण ऍटलीस्ट पासिंग किंवा पॉझिटिव्ह मार्क्स स्कोर करण्या इतकं तरी तुम्हाला करायचं आहे. करेक्ट सर? हो. ओके. आणि सर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल वगैरे काय असेल? म्हणजे टेक्निकलचा पार्ट आहे तो मॉडरेट असतो की इझी असतो की हार्ड असतो? आणि नॉन टेक्निकल क्वेश्चन जे आहेत ते 50 आउट ऑफ 50 क्वेश्चन टेक्निकल बद्दल मी सांगतोय. आउट ऑफ 50 क्वेश्चन 30 क्वेश्चन जे आहेत ते थेरॉटिकल राहणार आहेत आणि 20 क्वेश्चन जे असणार आहेत ते न्यूमरिकल असणार आहेत. आणि जे न्यूमरिकल क्वेश्चन असणार आहेत ते 2-3 लाइनर्सचे असणार आहेत. एक 50 पैकी 10 क्वेश्चन तुमचे डिफिकल्ट टू डिफिकल्ट लेवलचे असतील आणि उरलेले 40 क्वेश्चन जे आहेत ते मॉडरेट लेवलचे राहतील. ओके. एक 20 क्वेश्चन आपण त्यातले म्हणू शकतो की इझी लेवलचे येऊ शकतात, म्हणजे मिक्सड पेपर असणार आहे. ओके ओके. आणि जर आता आपण टेलिकम्युनिकेशनचा आता जो पेपर झाला होता फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये, तर त्याचे मी क्वेश्चनचं अनालिसिस केलं होतं आणि बाकीच्यांना पण विचारलेलं टेलिकम्युनिकेशनचा ज्यांनी पेपर दिलेला.
तर ते बोलले की क्वेश्चन कम्पॅरेटिव्हली इझी आले, म्हणजे इझी टू मॉडरेटमध्ये आलेला आहे. आणि जसं सरांनी पण सांगितलं की मेजॉरिटी क्वेश्चन तुमची इझी ते मॉडरेटमध्ये येतील. तुम्ही जास्त टेन्शन वगैरे पण घेऊ नका की बरेच तुमचे क्वेश्चन्स वगैरे अवेलेबल नसले तरी सुद्धा एक नॉर्मल जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला 2 महिने किंवा पुढचा 2.5-3 महिने जेवढा काय टाइम आपल्याकडे आहे, तरी सुद्धा तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतील. आता फायनली अटेम्प्ट तुम्ही करताना किती मिस्टेक करताय किंवा किती ॲक्युरसीने सॉल्व्ह करताय, त्याच्यावर सगळं माझ्या मते सिलेक्शन आहे ते आपलं कमी जास्त होऊ शकतं. करेक्ट सर? करेक्ट. तर बुक्स वगैरे काय रेफर करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल का? हा पण एक क्वेश्चन होता मुलांचा. टेक्निकलसाठी जर बुक रेफर करायचं असेल तुम्हाला, तर मेडिजीचे बुक्स आणि एस अकॅडमीचे जे थेरॉटिकल बुक्स आहेत त्यांचे क्लासचे, हं. ते इनफ आहेत आणि त्यांचे हँड रिटन नोट्स. ओके. म्हणजे गेट आणि मी येस. या दोन मेडिजी आणि एसचे जे आहेत पोस्टल पॅकेज बुक्स जे आहेत, हं. ते बुक्स आणि त्यांचे हँड रिटन नोट्स, ओके. कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ते इनफ आहेत. हां. आणि मोबाईल कम्युनिकेशन, सॅटेलाइट वगैरे जर मी सांगायचं झालं, त्याच्यासाठी जर सोर्सेस सांगायचं झालं, म्हणजे तुमचा मोबाईल कम्युनिकेशन असेल, ऑप्टिकल कम्युनिकेशन असेल, तुमचा सॅटेलाइट असेल, तर त्यासाठी मी सांगेन की जो डिप्लोमाचा जो टेक्स्ट MSBTचा जो सिलेबस आहे, हं, हं. म्हणजे हे जे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले 4-5 सब्जेक्ट जे आहेत, जे रेग्युलर गेटला आणि ESEला नसतात हे सब्जेक्ट जास्त करून, तर या सब्जेक्टचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही डिप्लोमाला जो टेकमॅक्स बुक मिळतो हं. त्याच्यातून तुम्ही जरी केलं तरी इनफ आहे. कारण या सब्जेक्टमध्ये ते खूप डीपमध्ये जाऊन क्वेश्चन नाही विचारणार आहेत. ते नॉर्मल तुम्हाला क्वेश्चन विचारतील, जसे की तुमच्या मोबाईल कम्युनिकेशनमध्ये आता GSM मध्ये मॉड्युलेशन कोणतं वापरलेलं आहे किंवा मल्टिप्लेक्सिंग टेक्निक कोणतं यूज केलेलं आहे, असे सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यातून विचारू शकतात. आणि मी टेकमॅक्सच रेफर केला होता, जे हे सब्जेक्ट आहेत जे अदर दॅन गेट आणि ESEच्या सिलेबस मध्ये नाही आहेत, जे सब्जेक्ट ऍक्च्युली ऑप्टिकल वगैरे थोडंफार आहे, पण गेटच्या सिलेबसमध्ये ऑप्टिकल कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन, रडार हे सब्जेक्ट नाही आहेत. तर मी ह्या सब्जेक्टसाठी टेकमॅक्सच रेफर केला होता आणि मला त्याचा फायदा देखील झाला. ओके, ओके. तर सर आता अजून एक मुलांचा क्वेश्चन होता, की आत्ता जर कोणी स्टार्ट केलं प्रिपरेशन, तर येत्या 2 महिन्यामध्ये आपण अंदाजे घेऊ. तर 2-2.5 महिन्यामध्ये प्रिपरेशन होऊ शकतं का व्यवस्थित? आणि जर करायचं म्हटलं तर त्याची स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे, की आता उरलेला जो टाईम आहे, तो मुलांनी कसा यूज करायचा? म्हणजे तुम्ही कोणी फर्स्ट टाईमच स्टार्ट करणार असेल आत्तापासूनच, त्याने कसं अप्रोच करावं एक्झामला? किंवा ज्याच्या ऑलरेडी बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे, जो गेटसाठी किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी जो प्रिपेअर करतोय, तर त्याने उरलेला टाइम कसा यूज करायचा? आपण 2 कॅटेगरीज आपण कन्सिडर करून डिस्कस करूया, की कसा उरलेला टाइम आपण यूज करायला पाहिजे. तुमच्याकडे साधारणपणे अजूनही तुमच्याकडे 2 ते 3 महिने अवेलेबल आहेतच. हं. तर तुम्ही त्याचा जर प्रॉपर युटिलायझेशन केलं आणि जर तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन करत असाल आणि रेग्युलर तुम्ही जर डेली 10 अवर जर देऊ शकत असाल, म्हणजे ज्यांनी झिरोतून स्टार्ट करणार आहेत हं. त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगतोय. त्यांना वाटत असेल की 10 अवर्स खूप आहे, पण आता हेही लक्षात घ्या की तुम्ही झिरो पासून स्टार्ट करताय म्हटल्यावर तुम्हाला थोडंसं एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत. कारण कॉम्पिटिशन टफ आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत आणि तुमच्या सिलेक्शनचं जर चान्स वाढवायचा असेल तर नो डाऊट तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षाही थोडंसं वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो जेवढं तुम्हाला वेळ देता येईल, कारण हीच वेळ आहे ना युद्धाची, त्यामुळं तुम्ही बी प्रिपेअर राहा. आणि तुमचं जर ड्रीम असेल महाट्रान्सकोमध्ये ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन होण्याचं जर तुमचं ड्रीम असेल, तर तुम्हाला हा वेळ द्यावाच लागणार आहे. त्यामुळं तुम्ही ॲटलिस्ट असं कोणी म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचं एक कॉन्सन्ट्रेशनचा टाइम जो असतो पिरियड, तो व्हॅरी करू शकतो पर्सन टू पर्सन. त्यामुळं असं किती वेळ मी अभ्यास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे त्याच्या ह्याच्यावरती, माइंडसेटवरती, त्याच्या कंडिशनवरती डिपेंड्स करतं. बट जो झिरोतून स्टार्ट करतोय त्यांच्यासाठी मी सांगेन की एक 10 अवर्स तर तुम्ही करायला पाहिजे. हं. कारण तेवढं जर तुम्ही केलात तर तुम्ही कुठे जे अगोदरपासून 1 वर्षापासून 2 वर्षापासून जे प्रिपेअर करत आहात त्यांच्या तुम्ही लेवलला येऊ शकता. करेक्ट. आणि 10 अवर्सचा अभ्यास करायचा आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही 10 अवर्स नुसतं वाचतच बसलाय. हं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, त्या टायमिंगचा ब्रेकअप करावा लागेल. त्या टायमिंगमध्ये तुम्हाला 1-2 तास तुमच्या रिडिंगसाठी द्यावा लागेल. 2 तास तुम्हाला त्या रिडिंगमध्ये जे काही कळालेलं आहे ते तुम्हाला एका शॉर्ट नोट्समध्ये उतरायचे आहेत. हं. 2 तास तुम्हाला त्याच्यावरती रिव्हिजन करायची आहे आणि 2 तास तुम्हाला जे वाचलेलं आहे त्या 2 तासामध्ये त्याचे तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना असं ट्राय करा की मी आता एखादा टॉपिक वाचलेला आहे
जसं की मी समजा आता नंबर सिस्टम, डिजिटल टेक्निकमध्ये नंबर सिस्टम एक टॉपिक आहे. तुम्ही नंबर सिस्टम हा टॉपिक वाचलाय समजा, हं. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे नोट्स बनवावं लागतील. नोट्स बनवल्यानंतर तुम्हाला ते रिवाईज करावं लागेल. नंबर कन्व्हर्जन कसं करतात, कॉम्प्लिमेंट्स कसे काढतात, त्यानंतर जे काही त्या टॉपिकमध्ये कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट तुम्हाला रिवाईज करावं लागेल, त्याचे नोट्स बनावं लागतील. आणि ते टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिक रिलेटेड जे गेट आणि ईएससी मध्ये क्वेश्चन आलेले आहेत प्रिव्हियस इयर, ते तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतील. आणि ते अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट कितपत कळालेला आहे हे अजून तुम्हाला हे करण्यासाठी, म्हणजे रिकॉल करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता, गुगलवरती टाकू शकता नंबर सिस्टम डिजिटल टेक्निक एमसीक्यू म्हणून, आणि खूप सारे तुम्हाला वेबसाईटचे लिंक भेटून जातील. तिथे तुम्हाला नंबर ऑफ व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स पाहायला मिळतील. आणि ह्याच्याने काय होईल की आता आपल्या नोट्समध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या नोट्समध्ये मेन्शन नसतात, त्या बुकमध्ये नसतात. कारण टेक्निकलसाठी असा कुठलाही स्पेसिफिक बुक तर नाही मिळत मार्केटमध्ये. हं. तुम्ही जर जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त तुम्ही सॉल्व्ह कराल, वेगवेगळे तुम्ही वेबसाईट्स वरती व्हिजिट कराल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स भेटतील. आणि त्याच्यातून तुमचा जो विचार करण्याचा जो दायरा आहे तो ब्रॉड होऊ शकतो, आणि तुम्हाला म्हणजे टॅकल करण्याची तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. करेक्ट. सो हा, तर हे 2 तास तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी द्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे तुम्ही असं 10 तासाला तुम्ही डिवाइड करू शकता. करेक्ट. तर सरांनी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हा पण पुढचा एक क्वेश्चन होता, ज्याचं सरांनी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, की आम्ही दिवसामध्ये किती तास अभ्यास केला तर सफिशियंट होईल आणि तो पण कसा यूज करायचा. तर जसं सरांनी सांगितलं, की तुम्ही तुमचा जो काही टाईम देणार आहात, तो तुम्ही कसा डिव्हाईड केला पाहिजे. असं नाही, की फक्त व्हिडिओ बघत बसले तर फक्त व्हिडिओज बघतोय किंवा फक्त वाचतच बसलोय. त्यासोबत तुम्हाला रिव्हिजन पण करता आलं पाहिजे, नोट्स पण, आणि सोबत तुमचे क्वेश्चन प्रॅक्टिस पण करणं तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि किती तास अभ्यास करायला पाहिजे, आता हे शेवटी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवर डिपेंड करतं. तुम्हाला तुमची लेवल माहिती पाहिजे, की मी जर आत्ता फर्स्ट टाइमच स्टार्ट करतोय, तर मला ऑब्व्हियसली जास्त टाईमने डेडिकेशनने तेवढं मला द्यावं लागणार, जर मला बाकीच्या मुलांसोबत कम्पीट करायचं आहे तर. तर त्यामुळे तुमचा जेवढा टाईम तुम्ही देऊ शकताय 24 तासापैकी तेवढा द्या. जसं सरांनी सांगितलं 10 अवर्स तुम्हाला वाटेल सुरुवातीला जास्त आहे. हळू करत तुम्ही टाईम वाढवत जा. पहिले सुरुवातीला 7 तास बसा, मग 8 तास बसा. मग हळू करत तुम्ही 10 तासावर पोहोचू शकता. आणि डेफिनेटली जर तुम्हाला जॉब हवाय, तुम्ही जॉब मिळवण्यासाठी कितपत सीरियस आहात, त्यावर सगळ्या गोष्टी मॅटर करतात. राइट सर? येस. ओके. आणि नंतर अजून एक होता, की YouTubeवर जर कोणाला आता कोर्स वगैरे तर अवेलेबल नाहीयेत. पण जर YouTubeवरून जर कोणाला प्लेलिस्ट वगैरे कुठली रेफर करायची असेल, कुठल्या स्पेसिफिक टॉपिकसाठी, किंवा जर तुम्हाला कुठली प्लेलिस्ट वगैरे आवडली असेल, तर ते तुम्ही काय किंवा चॅनल्स वगैरे कुठले रेफर करू शकता का मुलांना? जर तुम्ही नेसो अकॅडमीला फॉलो करत असाल युट्यूबवरती, हं. नेसो अकॅडमी त्याचा ऍप देखील आहे, तुम्हाला प्ले स्टोरवरती मिळून जाईल. हं, हं. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट त्यांनी कव्हर केलेले आहे छान प्रकारे. आणि एकदम शॉर्ट 10-10 मिनिटाचे त्यांचे व्हिडिओज असतात एक एक. आणि एका सब्जेक्टमधल्या एका टॉपिकचे जवळपास त्यांचे एक 10-12 व्हिडिओज असतील. तर तुम्ही त्याला फास्ट फॉरवर्ड प्ले करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यातून तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर करू शकता. तर त्याच्यामध्ये त्यांनी अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, हं. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर सिग्नल सिस्टम, नेटवर्क थेरी, हे सगळे जे सब्जेक्ट आहेत त्यांनी खूप छान प्रकारे कव्हर केलेलं आहे. आणि त्यांचे एक विशेष सांगण्यासारखी त्याच्यामध्ये मला आवडलेलं त्या चॅनलमध्ये स्पेसिफिकली, त्यांनी गेटचे क्वेश्चन्स वगैरे घेऊन त्याच्यामध्ये अटेम्प्ट देखील करून दाखवलेला आहे. कन्सेप्ट झाल्यानंतर त्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन कसे एक्झामला विचारलेले आहेत त्यानुसार. हं, हं. तर तुम्ही ते एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी स्टडी करण्यासाठी. ओके. तर डेडिकेटेड अशी प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार नाही कुठे. पण तुम्हाला तुमच्या टॉपिकचे हा, जर कुठे तुम्हाला डेडिकेट असं पूर्ण सिलेबसचा मिळणारच नाहीये. तुम्हाला ज्या ठिकाणी डाऊट येईल, ज्या ठिकाणी तुम्हाला बुक मधून कळणार नाही, तेवढा तुम्ही कन्सेप्ट युट्यूबवर टाकून तुम्ही पाहू शकता. एक्झॅक्टली. पण आणि असे सगळं जसं सिलेबस आहे त्यानुसार कोणीच डिझाईन केलेला नाहीये युट्यूबवर. हं. आणि तसा सिलेबसही मेन्शनच नाहीये ना आपल्या बरोबर. ऍडव्हर्टाईज मध्ये. हं. त्यामुळे तुम्हाला असे प्रॉपर कम्प्लीट म्हणजे रेडीमेड पॅकेज नाही मिळणार. करेक्ट. तर म्हणजे क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला कुठे डाऊट आला किंवा कुठली थिअरी तुम्ही बुक्स कोणता रेफर करत असताना जर तुम्हाला नाही समजलं कुठला टॉपिक फक्त वाचून, तर त्यावेळेस मला वाटतं, की तुम्ही YouTubeवरची व्हिडिओ वगैरे रेफर करा, जेणेकरून तुम्हाला तिथे पटकन त्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग केली तरी चालेल, की क्वेश्चन सॉल्व्ह करायला ट्राय करा स्वतःहून. जर ते नाही जमलं, तर मग तुम्ही व्हिडिओ वगैरे त्याची जाऊन बघू शकता. करेक्ट. त्यानंतर कट ऑफ बाबतीत बऱ्याच मुलांना एक डाऊट होता, की कट ऑफ काय असू शकते टेलिकम्युनिकेशनचा? तुमच्या वेळेला काय होती, किंवा एक अंदाजे किती असू शकते, किंवा किती मार्क्स घेणं सफिशियंट ठरेल?
असा कारण कट ऑफ जर कट ऑफ झालं 1 मुलांना आपला 150 मार्काचा टोटल पेपर आहे. तर तुम्ही 150 हां. पैकी किंवा 100 पैकी कसेही सांगा, मग आपण करूया. मी तुम्हाला आउट ऑफ 100 मार्क्स सांगतो. मागच्या वेळेसचा जो कट ऑफ लागला होता, हं, तो हं. तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ मी तुम्हाला आता सांगतो. हं, हं. ओपनसाठी मागच्या वेळेस जो टॉपर होता, टॉपरचा जो कॅन्डिडेट होता, त्याला मार्क होते 63.15. मी ओके. आउट ऑफ 100 सांगतोय तुम्हाला, तुम्ही त्याला 150 मध्ये कन्व्हर्ट करू शकता. 63.15 ला तुम्ही मल्टिप्लाय करा 1.5 नी, तुम्हाला मिळून जाईल 150 पैकी किती मार्क्स मिळाले ते. तर ओपनला त्यावेळेस मार्क होते टॉपरला 63.15 आणि मिनिमम जो होता कट ऑफ हं. म्हणजे ओपनचा तो ओपन. होता 57.53 मार्क्स ओपनसाठी. ओके, ओके. हा, आणि ओबीसीचं जर आपण म्हटलं तर मागच्या वेळेचा कट ऑफ होता 56.27 मॅक्सिमम मार्क. ओबीसीचा जो फर्स्ट कॅन्डिडेट होता हं, हं. त्याला मिळालेले मार्क होते 56.27. हं, हं. आणि जो मिनिमम म्हणजे शेवटचा जो विद्यार्थी आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेला, तर त्याला मार्क आहेत 54.94. ओके. त्याच्यानंतर एससी साठी होता मॅक्सिमम 55.54 आणि मिनिमम होता 52.55. हं. आणि एसटी साठी एकच त्यावेळेस वॅकन्सी होतं. आता जे मी तुम्हाला कॅटेगरी सांगतोय त्याचे एकच वॅकन्सी होते, त्यामुळं त्याला मॅक्सिमम मिनिमम नाहीये, तर एकाच विद्यार्थ्याचे मार्क असणार आहेत. ओके. तर एसटी साठी 42.21, बीजे साठी 40.23, हं. एनटीडी साठी 50.42, एनटीसी साठी 45.11 आणि एसबीसी साठी होता 55.47. हं. ह्याच्या वेळेस जो टॉपर असेल त्याच्या कॅटेगरीतला त्याचं डायरेक्ट सिलेक्शन झालं. हा, म्हणजे जर ऍव्हरेज सांगायचं झालं म्हणजे 150च्या जर लँग्वेजमध्ये आपण आपल्याला जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जवळपास 97 मार्क्सचा हायेस्ट विद्यार्थी होता. 97 मार्क्स म्हणजे आउट ऑफ 150 97 मार्क्स. ओपनचा जो फर्स्ट कॅन्डिडेट होता त्याला 97 पॉईंट समथिंग मार्क्स होते. ओके. आणि ओबीसीचा जो आहे तो जवळपास 90 पर्यंत येईल. हं, हं. म्हणजे ऑलमोस्ट आपण जर पाहिलं हे सगळ्या कॅटेगरीज एससी एसटी वगैरे जर सोडला, आपण काही कॅटेगरी जर सोडले, तर नॉर्मली जो कट ऑफ असणार आहे तो तुमचा 85 टू 100 मध्ये लाईज करणार आहे. ओके. आणि यावेळेस सांगता येणार नाही की नंबर ऑफ पोस्ट कमी आहेत, कारण नंबर ऑफ पोस्ट जर जास्त असतील तर कट ऑफ कमी लागतो. हं, हं. कमी लागतो इन द सेन्स नंबर ऑफ पोस्ट जास्त असल्यामुळे कमी मार्क्सचा विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतो. बरोबर. पण इथे नंबर ऑफ पोस्ट कमी आहेत, त्यामुळे एक दोन वॅकन्सीज असल्यामुळे तुम्हाला इथे 100 टू 95 हा तुम्हाला रेंजमध्ये मार्क्स आणावे लागतील. हं. आणि वुमन रिझर्वेशनचा काय तुमच्याकडे कट ऑफ वगैरे अवेलेबल आहे का? कारण त्याच्या बाबतीत सुद्धा क्वेश्चन होते की फिमेल वुमेन रिझर्वेशनसाठी म्हटलं तर एखादा दुसरा मार्कच इकडे तिकडे आहे, मार्क्समध्ये जास्त व्हेरिएशन नाहीये. ओके. कारण आमचं जे सिलेक्शन लिस्ट होतं त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं एक्झॅक्टली मार्क्स जर सांगायचे म्हटले तर बघा, पहिला जो विद्यार्थी होता तो मी म्हटल्याप्रमाणे 63.15चा होता, दुसरा 60.91चा होता, त्याच्यानंतर 59.79, 59.19, 59.19 असे दोन कॅन्डिडेट होते. ओके. ओके. 58.85, 51, 58.21 म्हणजे पॉइंट्स मध्ये मार्क्स मागे पुढे आहेत कॅन्डिडेटचे. त्यामुळे एवढं जास्त व्हेरिएशन येणार नाहीये. तो म्हणजे जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असला किंवा वुमेन रिझर्वेशनची जरी ती कॅन्डिडेट असेल तरी देखील त्यांच्या मार्क्समध्ये एवढं जास्त अंतर नसणार आहे. पॉईंट्समध्ये किंवा एखादा दुसरा मार्क्समध्ये व्हेरिएशन असू शकतो. म्हणजे ठीक आहे, जर आपण कन्सिडर केलं थोडंसं यांना ऍडव्हान्टेज जर दिलं वुमेन रिझर्वेशनसाठी तर 1-2 मार्क म्हणजे 93, 95 तुम्हाला आणावे लागतील आणि जे जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे त्याला 95 टू 100 मध्ये मार्क्स आणावे लागतील. करेक्ट. आणि यावेळेला नंबर ऑफ पोस्ट कमी आहे तर कदाचित कट ऑफ अजून पण जास्त जाऊ शकतो. आणि जेवढं हो तुम्ही हो. टार्गेट ठेवाल तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये मिळतीलच असं पण नाहीये. जर तुम्ही 100चं आणि टार्गेट मागच्या वेळेस कमी मिळतील असं आहे. मला एकच सांगणं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही मागच्या वेळेस जो कट ऑफ लागला त्याच्या बेसिसवर तुम्ही अभ्यास करू नका. कारण नंबर ऑफ फॅक्टर्स असतात जे कट ऑफ डिसाईड करतात. फक्त एक फॅक्टर नसतो की बाबा आपण मागच्या वेळेस एवढा कट ऑफ लागला म्हणजे यावेळेस पण एवढे कट ऑफ लागतीलच असं काही नाहीये. त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतील. त्याच्यामध्ये एक नंबर ऑफ पोस्ट किती आहेत, क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल किती आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल क्वेश्चन विद्यार्थ्यांनी कसे अटेम्प्ट केलेले आहेत, बरोबर. मुलांचा अप्रोच त्यावेळेस कसा होता, आणि ह्या सगळ्या खूप गोष्टी अशा मॅटर्स करतात. त्यामुळे कट ऑफ वर न जाता मी 100 किंवा त्याच्या पुढे मार्क कसा आणू शकतो याचा तुम्ही विचार करा. म्हणजे तुम्ही टार्गेट जर मोठं ठेवलं तर तुम्ही एक 100 आणि 95च्या रेंजमध्ये तुम्ही येऊ शकता. बरोबर. म्हणजे ऑलवेज युअर ड्रीम शुड बी हाय. करेक्ट, करेक्ट. आणि सर आता जर सपोज आता बघितलं नंबर ऑफ पोस्ट पण आपल्या टेलिकम्युनिकेशनसाठी कमी आहेत.
तर मग आता मुलांचा डाऊट होता की सपोज इथे आपलं नाही सिलेक्शन झालं, तर टेलिकम्युनिकेशन स्टुडंटसाठी दुसऱ्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत का येत्या अपकमिंग डेजमध्ये, अशी काही तुम्हाला खबर आहे का? किंवा जे रेग्युलरली रिक्रुटमेंट घेतली जाते टेलिकम्युनिकेशन स्टुडंटसाठी, असे काय आहेत का? हे नवीन मुलांचे बरेच क्वेश्चन आहेत. आता सध्या तरी महाराष्ट्राचा जर विचार केला, म्हणजे राज्य सरकारचे जर आपण परीक्षेचा जर विचार केला, हं. तर सध्या तरी अशी कोणती वॅकन्सी टेलिकम्युनिकेशनसाठी येईल असं तर नाही आहे. कारण जेन्कोची ॲडव्हर्टाइजमेंट मागच्या वर्षीच निघाली होती. कारण टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट जॉब्समध्ये खूप म्हणजे कमी सेक्टर आहे जिथं टेलिकम्युनिकेशनला प्रिफर केला जातो. हं. तर महाराष्ट्रामध्ये तर आता जवळपास शक्यता कमी आहे. आणि हा एक चान्स आहे, मुंबई महानगरपालिकेची जी ॲडव्हर्टाईज येणार आहे BMCची, तर त्याच्यामध्ये एक चान्स आहे. पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना कॉम्पीट करावं लागणार आहे. कारण तिथे जो म्हणजे पोस्टचं नाव आहे ते इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असं आहे. करेक्ट. म्हणजे त्यांनी ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरचे पोस्ट BMC मध्ये निघणार आहेत. तर त्याच्यामध्ये सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी निघतील. त्याच्यामध्ये 2च ब्रँच असणार आहेत. एक सिव्हिल आणि दुसरा इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असा त्यांचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस मेकॅनिकलचा देखील अभ्यास करावा लागणार आहे, मेकॅनिकल सब्जेक्टचे, इलेक्ट्रिकल सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, प्लस तुमच्या इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टचे काही पार्ट त्याच्यामध्ये आहेत. पण ही अपॉर्च्युनिटी असू शकते जर तुम्ही करण्यासाठी, म्हणजे तुमचं जर ड्रीमच असेल गव्हर्नमेंटमध्ये येणं आणि 2 महिन्यामध्ये मी करू शकतो असं जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही BMC साठी ट्राय करू शकता. आणि दुसरं म्हणजे आता रिसेंटली रेल्वेने त्यांची रिक्रुटमेंट काढलेली आहे ज्युनियर इंजिनियर पोस्टसाठी. तर तुम्ही त्याच्यासाठी पण प्रिफर करू शकता, अभ्यास करू शकता. ओके. तर 2 आता सध्या तरी दिसत आहेत की RRB JEE आणि दुसरं BMCचे JEE आणि SE, या 2 पोस्ट आता तरी सध्या असेल. जर काही सेंट्रल दिवसांनी गव्हर्नमेंटचे तसे टाइम टू टाइम निघत राहतात. पण सध्या सध्या तरी आता कुठली जाहिरात नाही आलेली. इन फ्युचर जरा म्हणजे येऊ शकतात इन फ्युचर, काही सांगता नाही येत. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कसे असतील, काय असतील, आता सांगता नाहीत. त्यामुळं म्हणजे होपफुल राहायला काही हरकत नाही आहे. पण तुमचा अभ्यास आणि तुमची मेहनत ही कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. कोणती एक्झाम कधी निघू शकते आणि एक्झाम देखील होऊ शकते. त्यामुळं आपण एक्झाम आल्यानंतरच आपण प्रिपरेशन करू असं जर तुमचा विचार असेल तर हा चुकीचा आहे. तुम्ही अगोदर तयारी करून ठेवा तुमची. म्हणजे युद्धाला जाण्या अगोदर युद्ध सुरू, म्हणजे युद्धाची घोषणा झाल्यानंतर तुम्ही युद्धाची तयारी करताय, हे चुकीचं आहे. म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी जर तुम्ही तुमची तयारी करून ठेवली असेल तर मग ते तुम्हाला युद्धामध्ये नेहमीच कामी येणार आहे. म्हणजे तुम्ही प्रिपेअर राहा. एक्झाम कुठलीही निघाली तरी तुमचा असा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की हा, एक जरी वॅकन्सी असेल तर मी काढू शकतो, एवढा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला पाहिजे तुमच्या अभ्यासाने. तर तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष ठेवा, तुमच्या मेहनतीवर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. निघतील वॅकन्सीज येतील. आणि फक्त आम्ही अमेझिंग चॅनलवरती देखील तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. सर एखादं जर कुठे रिक्रुटमेंट आली, त्यांच्या नजरेस पडलं की तेही तुम्हाला सांगतीलच. आणि खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत टेलिग्रामवरती वगैरे, तुम्ही ते जॉईन करा, तुम्हाला तिथून अपडेट्स मिळत राहतील. पण अभ्यास मात्र सोडू नका, कारण अभ्यास तुम्हाला नेहमीच कुठे ना कुठे मदतीला येणारच आहे. बरोबर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलं सरांनी. आणि जसं की जर फ्युचर काय जॉब अपडेट्स वगैरे आले, कुठले वेकन्सीज वगैरे निघाले, तर आपण कव्हर करूच. आणि तुमचे जे काही सगळे क्वेश्चन्स होते, मी काल टेलिग्रामच्या ग्रुपवर पण टाकले होते, की तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला जे काही सरांना क्वेश्चन विचारायचे, ते सगळे मला मेसेज करा. ते सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला तुमची आन्सर सगळी मिळाली असतील. सरांनी इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर मला वाटत नाही की अजून काय तुमच्या मनात डाऊट असतील. पण तरी सुद्धा जर तुमच्या मनात अजून काही वेगळे डाऊट असतील तर आम्हाला खाली कमेंट्समध्ये विचारा. सर त्याची उत्तरं देतील किंवा मी पर्सनली सरांना पाठवेन ते सगळे क्वेश्चन, त्याची उत्तरं पण तुम्हाला ते देतील जे काय असेल तर. ठीक आहे. तर थँक सर, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवर आलात आणि आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना गाईड केलं. तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं थँक सो मच आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व परिवाराकडून. आणि आमे सर, तुम्हाला देखील थँक्यू. तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि माझ्या थ्रू जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करत आहेत त्यांना एक गायडन्स देण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून एक्झाम येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी त्यांना शुभेच्छा देईन. आणि समजा जर ह्याच्यात नाही झालं तर तुम्ही होप्स ठेवा आणि पुढे अजून काही वॅकन्सी निघतीलच, 100% निघतीलच. तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करा आणि मेहनत सोडू नका, अभ्यास करत राहा.
चिकाटीने करत राहा, जिद्द ठेवा आणि तुम्हाला पुढच्या भावी याच्यासाठी एक्झामसाठी वगैरे खूप खूप शुभेच्छा आणि येणारी बीएमसी साठी देखील तुम्हाला शुभेच्छा. तो देखील चांगला जॉब आहे. तुम्ही त्याच्यासाठी जर ह्याच्यात नाही झालं तर तुम्ही त्याच्यासाठी देखील प्रयत्न करू शकता. सो थँक्यू अमेय सर अँड थँक्यू ऑल व्ह्युअर्स. ओके, चलो फिर ऑल द बेस्ट. तुमचे काही डाउट्स वगैरे असतील तर नक्की कमेंट्स करा आणि जे टेलिकम्युनिकेशनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना डेफिनेटली ह्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपरसोबत.